येते राहते. आमच्या असापूर ग्रामस्थ चांदेल ग्रामस्थ मराठी भाषा त्याला राज्यभाषेचा दर्जा देण्यासाठी मागणी केलेली आहे. ती आम्ही त्यांची मागणी पूर्ण करणार. आम्ही आमचा ठराव आहे तो सी एम सरांकडे पण नेणार आहे. तसंच आमचे सेक्रेटरी अधिकारी आहेत ते पण तिकडे पोचवणार आहे. आम्ही आमची पंचायत मंडळ ही मराठी राज्यभाषा करण्यासाठी म्हणजे आमचे प्रयत्न करणार आहोत. आमच्या माननीय आमचे आमदाराकडे जाऊन पण आम्ही त्याच्याशी बोलणार आहोत. हे आमचं निवेदन देणार आहोत. तसंच आमच्या सी एम सरांकडे पण देणार आहोत. आणि ही मराठी राज्यभाषा व्हावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि ती व्हायलाच पाहिजे अशी माझी पण मागणी आहे. कारण आम्ही पण नाटककार आहोत आणि आम्ही पण भजनी कलाकार आहोत. सगळेजण आमच्या इकडे म्हणजे आमचं ते गोव्याचं हे आम्ही कोकणात जोडलेलं आहे. आम्ही म्हणजे कोकणात, कारण गोव्यामध्ये मराठी राजभाषा व्हावी यासाठी आम्हा ग्रामस्थांना किंवा गोमंतकीयांना असं निवेदन देऊन पंचायतीमध्ये आणि ठराव पास करून सरकारला जाग आणावी लागते. ह्याच्यातच सगळं सामावलेलं आहे. ही खरीच एक दुःखाची बाब आहे. हा प्रांत कायम पूर्वीपासून मराठी राहिलेला आहे. आमचे सगळे व्यवहार पूर्वीचे देवस्थानांचे व्यवहार सगळे आमचे सण हे सगळे मराठीमधूनच चालतात. मग असं असताना मराठीमध्ये राजभाषा का होऊ नये हा एक प्रश्न सरकारला विचारावा वाटतो. मला वाटतं सह्या घेताना आम्हाला सुवास वगैरे फिरले त्यांना कधीही कुठे कष्ट लागले नाहीत किंवा कोणी प्रश्न विचारला नाही. मराठीसाठी ना प्रत्येकाने सह्या दिल्या. एवढी मनामध्ये रक्तामध्ये आमच्या मराठी आहे. त्यामुळे आम्ही आज पंचायत मंडळाला विनंती करतो की त्यांनी हा ठराव लवकरात लवकर पास करून सरकारपर्यंत पोहोचवावा आणि लवकरात लवकर मराठी राजभाषा झालीच पाहिजे असा हा निग्रह मराठी असापूर चांदेल पंचायत करीत आहे. धन्यवाद. आज चांदेल असापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच श्री प्रजय मलिक यांना मराठी राजभाषा ही व्हावी याच्यासाठी ग्रामस्थांचं जे आहे ते निवेदन आता सादर करण्यात आलेले आहे. पंच जे आहेत 3 पंच जे आहेत ते उपस्थित होते आणि ग्रामस्थही असापूर चांदेलमध्ये उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत आता निवेदन देण्यात आलेलं आहे.